मुंबई शहरातील लोक आहे विकास, सबका साथ सबका विकास. त्या विकासामध्ये टॉयलेटला पाणी कुठून येईल एवढंच सांगा पहिलं, मग कळेल आपल्याला. विकासामध्ये आपण आता नवीन ज्या संकल्पना आहेत, विदेशी आहेत ना सगळे टॉयलेट, आता त्याला पाणी लागतं खूप. प्यायच्या पाण्याला मुहताज होईल तेव्हा ते कळेल आपण काय, आपण कुठे चाललोय तेव्हा. विकासाच्या नावाची स्वप्न मुंबईला म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख क्षणोक्षणी आठवत राहतात. त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये प्रवेश करायचा असेल सुद्धा तरी पासपोर्टसारखा एक व्हिसा काढला पाहिजे. नाही, या मुंबईचा लोड किती सहन करू शकते शहर, किती घनता असू शकते, किती लोकसंख्येला हे शहर सर्व सेवा सुविधा देऊ शकेल, त्याच्यापेक्षा जर वाढलं तर कुठलं अडचण सगळं. हा भयानक प्रश्न आहे. आणि टँकरवाल्यांचं सुद्धा जे आहे ते त्यासाठीच आहे, पाण्याचा उपसा करू नये म्हणून सांगितलं त्यांनी. त्यांनी काय केलं, त्यांचं आंदोलन का झालं तर विहिरीतलं पाणी उपसा नये म्हणून सांगितलं. आता पुन्हा हे आलं ना, राज्य सरकारची जबाबदारी आहे, भेटवलं पाहिजे तरी ताबडतोब. कोणाला कोणी सांगितलं? ते सेन्सर बोर्डाची ना गुडघ्यात आहे. ज्यांना ना इतिहास माहिती, भूगोल नाही माहिती, ना देशाची क्रांती माहिती, देशाचं आंदोलन माहिती नाही, देशातली नेतृत्व माहिती नाहीत. महाराष्ट्रातल्या चित्रपटसृष्टीमध्ये हिंदी असली तरी ज्याला महाराष्ट्राने देश कळतो ना त्याला बसवा तिकडं. हे सगळे चमचे आणून बसवता बोर्डावर तुम्ही, ज्याला कशाचा गंध नाही ना, चित्रपटसृष्टीचा पण गंध नसेल, त्याला विचारलं ना कुठलं संगीतकाराचं नाव, ऐसा था क्या, कोण था, असं विचारतील ते. जाऊ काय महत्वाचं आहे. आता बघा, ही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याला आणायला इतका विलंब का लागला? विलंब लागलाय की नाही सांगा. पुन्हा सांगतो तुम्हाला, राणाला आणण्यामध्ये सुद्धा राणाकडे अधिक लक्ष दे, कायदेशीर कारवाई होईल, त्याला फाशी द्या, काय द्यायचं द्या. त्या नादात आमच्या मूळ प्रश्नांकडे भटकवण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून करू नका. आणला राणाला, आनंद आहे, चला कारवाई करा. फाशी व्हायला पाहिजे. 26/11 काय छोटं आहे का? विसरता का? काय भयानक प्रकरण आहे ती. अशा लोकांच्या बद्दल विचारायची गरज नाहीये. मला असं वाटतं की जी काही वेगवान करणारी जी काही न्याय व्यवस्था आहे त्यातनं ते केलं पाहिजे. हा हा प्रसूती झालेल्या महिलेला स्वतःची सफाई आहे, स्वच्छता आहे ती करावी लागत आहे. कर्मचारी असतात त्या ठिकाणी, मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी रुग्णालयातील, शासकीय रुग्णालयातील त्या ठिकाणी कोणती मदत केली नाही. त्या महिलेला प्रसूती झाल्यानंतर 8 दिवस ती स्वतः स्वच्छता करून. त्याच्यापेक्षा भयानक उदाहरण झालं ना पुण्यामध्ये. पुण्यात त्याच्यापेक्षा भयानक झालं. खाजगीकरणाची खाच काय आहे मला कळली नाही. मी त्याच्या अगदी सुरुवातीपासूनचा विरोध आहे. काही उद्योग त्याचं, म्हणून मी आता सुरुवातीला म्हटलं ना, आरोग्य या संदर्भात शासनाचीच जबाबदारी. स्वास्थ्य मंत्रालय का केंद्र में भी काम है, राज्य में भी काम है, सार्वजनिक वाहतूक. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या मुलं गरजा आहेत ना. रेल्वे का आम्ही सांगतो केंद्र सरकारचे, रेल्वेत पण लबाडी चालूच आहे खाजगीकरणाची. अनेक वेंडर आले तिकडे पण, कळलं का? म्हणून सांगतो हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे, भांडवलशाहीचं सरकार आहे. या देशाला कुठल्याही परिस्थितीत पूर्णतया उजव्या बाजूची आर्थिक दृष्टिकोन असलेलं सरकार या देशाला लायक नाही. कारण या देशाची लोकसंख्या हा खरा प्रश्न आहे. ते भांडवलशाही कुठं चालते? जिथं मुळातच लोकसंख्या कमी आहे, कळलं का? आपल्या दृष्टीतून अमेरिकेची सुद्धा लोकसंख्या किती आहे? आपल्या 1/3 पण नसेल, आहे ना मान्य, म्हणून ती दादागिरी आहे. इथं काय आहे? इथं खरा प्रश्न लोकसंख्या आहे. तुम्ही जी काही व्यवस्था कराल तिचा सोशल इम्पॅक्ट जसा आपण म्हणतो त्याचा विचार करायला पाहिजे. तो केला जात नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला त्रास होतो. हा भयानक प्रकार आहे. खाज आहे या सरकारला. आता तुमच्या तोंडातून अनेक उद्योगपतींची नावं येतात.
आता यांनी स्मार्ट मीटरचं उदाहरण दिलं, कोण आहेत? सगळे असेच माणसं आहेत ना, त्यांची पोटं भरणं आणि त्यासाठी आम्ही सत्तेवर राहणं, म्हणजे त्यांनी एवढंच त्यांचा धंदा आहे, बाकी काही नाही. सर्वसामान्य माणसं मेली काय, कशाची पर्वा नाही त्यांना, ना देशाची पर्वा.